हां. तलवारी तर सगळ्यांच्याच हातात होत्या, ताकद ही सगळ्यांच्याच मनगटात होती, पण स्वराज्य घडवणारी इच्छा फक्त शिवाजी महाराजांच्यात होती, फक्त शिवाजी महाराजांच्यात होती. असं म्हणतात की इतिहास घडवणारी माणसं कधी इतिहास विसरू शकत नाहीत आणि इतिहास विसरणारी माणसं कधी इतिहास घडवू शकत नाहीत. असाच इतिहास घडवलेली कथा आज सांस्कृतिक स्पर्धेनिमित्त मी राजनंदिनी श्रीधर गोंधी आपल्या समोर सादर करण्यासाठी येत आहे. माझ्या कथेचे नाव आहे स्वाभिनिष्ठ शिवा. बाहेर मुसळधार पाऊस पडत होता. राजा स्वतःच्याच मनाशी काहीतरी बोलत होते. जगदंब या सिद्धीला धडा शिकवायलाच हवा. तेवढ्या शिवा आत आला. राजा बोलवाने घातला सजी. हो शिवा, तो आमच्यासारखा दिसतोस असं आम्ही फार ऐकले. आज आम्हाला प्रत्यक्ष बघायचं आहे. आता आलो जी असं म्हणून शिवा आत गेला. राजांचाच वेश परिधान केला आणि राजासारखाच मिसल्या पेदून राजांच्या सामने आला. कसा दिसतोय जी आणि बघतच राहिले राजे. शिवा आरशात आमचंच रूप पाहिल्याचा भास होतोय शिवा. म्हणजे राजा तू सिद्धी बी मला वाचायचं नाही. आणि स्तब्ध झाले राजे. शिवा तुला कसं कळालं की आम्ही आमचं रूप घेऊन तुला सिद्धीच्या भेटीला पाठवणार ते? तसाच शिवा म्हणाला, राजा इतके दिवस तुमच्या संगतीत राहिले ते काय उगा काय? द्या की विडा जाऊन भेटतो त्या सिद्धीला. राजांनी शिवाला कडकडून मिठी मारली. राजांना माहित होतं की शिवा उखळ पुन्हा भेटणार नाही. राजांनी सिद्धीला निरोप पाठवला. आम्ही तह करायला तयार आहोत. सिद्धी म्हणाला, ये ये